आमदार निलेश राणेंवरती मालवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। घरामध्ये बेकायदेशीर घुसल्याप्रकरणी तक्रारीच्या नंतर पोलिसांची कारवाई। साधूंच्या नावावर सरकारनं संधी साधूपणा करू नये। तपोवनमधल्या वृक्षतोडीवरती राज ठाकरेंनी ठणकावलं। रस्त्यावरती उतरून आंदोलनाचा देखील इशारा। नाशिक तपोवनामधील वादात अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची उडी। एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही। सयाजी शिंदे यांची गर्जना। कुंभमेळा मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा देखील सल्ला। मुंबईमध्ये काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य। काँग्रेसने विश्वासात न घेताच घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नाराजी। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधल्या मतदार यादी घोळांचा पालकमंत्री शिरसाट यांनीच वाचला पाढा। पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पुरावे। तातडीने निपटारा करा, माणसं वाढवा, जागृती करा, शिरसाट यांच्या सूचना। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा उघड। 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची 70 लाखांना विक्री। जमिनीची आज किंमत शेकडो कोटींच्या घरात। गुन्हा दाखल करण्याचं सहाय्यक निबंधकांचं पत्र। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यपद्धतीवरून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा संताप। वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आंबेडकरांनी झापलं। 80 कोटींच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणामधील आरोपांच्या नंतर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील अखेर सक्तीच्या रजेवर। माझाच्या बातमीचा दणका। चौकशीमध्ये सत्य समोर येईल, महेश पाटील यांचं स्पष्टीकरण। आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयाचं गुपित उलगडलं महाकट्ट्यावर। प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांची दिलखुलास बॅटिंग। आज रात्री 9 वाजता पहा एबीपी माझावर माझा महाकट्टा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।